नमस्कार मंडळी. तर मी इथं घेतलेली आहे कोकम. कोकम म्हणजेच तुम्ही रातांबे पण म्हणू शकता. इंग्लिशमध्ये आय थिंक कोकम नाव त्याचं आहे. तर इथे बनवणार आहोत आम्ही कोकमाच्या आगळ. तर आगळ बनवण्यासाठी असे कोकम घेतलेले आहेत. हे मी असे कोकम कट करून घेतले. काही भाग मी ह्याच्यासाठी टाकला कोकमाचं सरबत करण्यासाठी आणि काही भाग घेतला जो म्हणजे काही कोकम घेतले ते कोकमाचं आगळ बनवण्यासाठी. आणि आता ह्याचे बी असं मी काढून घेते. त्याचा पण आपल्याला पुढे उपयोग होणार आहे. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे गेल्यानंतर समजणारच आहे. ते असं बी मी काढून घेतलं. आणि मी आधी व्हिडिओ पोस्ट केले एक कोकमाचं सरबत. तर तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा समजेल, मी सांगितलेलंच आहे त्या व्हिडिओमध्ये सुद्धा. ही व्हिडिओ माझी फर्स्ट टाईम आहे. म्हणजे मी याआधी कोकमाचे सरबत खूप वेळेला बनवलेला आहे, पण कोकमाचं हे आगळ मी पहिल्यांदा बनवणार आहे आणि बनवते. तर बघूया कसं होतं आहे ते. आणि ॲक्च्युली चांगलंच होणार ह्याची अपेक्षा आहे. आता हे ना असं बी मी काढून घेते असं हळू. आणि सीजनल फळं खायला तर काय बोलूच नाही शकत. चांगले असतात शरीरासाठी. आणि कोकम तर त्यात बहुगुणी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर कोकम खाल्लात किंवा त्याचे आगळ वगैरे मच्छीसाठी यूज करतात, सोलकढीसाठी यूज करतात. आणि जो सरबत आहे तो तुम्ही घेतलात किंवा कोकम जरी खाल्लात तर पित्त कमी होतो. आणि पित्तावर पण पित्त उठल्यानंतर पण ते कोकम चोलतात. जिथे पित्त उठला असेल त्या भागाला तर तुम्ही त्याचा सुद्धा यूज करू शकता. तर हे मी मार्केटवरूनच आणले होते ॲक्च्युली. कारण आमच्या इथे काय झाड वगैरे नाही आहे कोकमाचा. एक होता, पण मी मागच्या व्हिडिओमध्येच मला सांगितलेलंच आहे. ते सारखं रिवाईज करून अर्थ नाही. तर आमच्या इथे आंब्यांची झाडं, जांभळांची झाडं अशी आहेत, पण कोकम फार कमी आहे प्रकार, तो नाहीच आहे. त्याच्यामुळे कोकम मार्केटवरूनच आणायला लागली. आता तुम्ही बघू शकता ताटलीमध्ये असे पूर्ण कोकम मी कट करून घेतलेले आहेत. तर याचा काही भाग आहे मी ह्याच्यासाठी टाकणार आहे सरबतासाठी. आणि यातले काही कोकम आहेत ते मी घेतलेले आहेत आगळ बनवण्यासाठी. तर इथे ज्या बिया आहेत ना, जेवढ्या आपण बिया काढल्या होत्या, तर त्या बिया मी ह्याच्यामध्ये अशा जाळीमध्ये टाकलेल्या आहेत. आणि समोरून काचेचा कप घेतलेला आहे मोठं. त्या बिया मी ह्याच्यामध्ये अशा टाकून घेते. अशी टाकून घेते. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर मी असं जाळीमध्ये मधोमध असं ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ना मीठ टाकते मी. आणि मीठ थोडं जास्तीचं घातलेलं आहे.
हे असं मीठ थोडं जास्तीचं घातलेलं आहे. हे बघा, हे असं मीठ घालून घेतलेलं आहे. तर आपल्याला आहे ना, मी आता हे सकाळी व्हिडिओ करायला घेतली होती, संध्याकाळपर्यंत मी असंच ठेवणार आहे. तर संध्याकाळी मी काढून घेईन. हे बघा, हे असं मीठ लावलेलं आहे. ओव्हरनाईट आपल्याला ठेवायचं आहे. जसं जर तुम्ही रात्री व्हिडिओ करत असाल तर सकाळी जर व्हिडिओ बनवत असाल तर मी ही सकाळी व्हिडिओ करायला घेतली होती आणि सकाळी जे बाकीचे कोकम आहेत ते मी वाळत घालणार आहे. तर तोपर्यंत असा मिठाचा थर लावलेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होईल, जेवढा पण सार आहे तो निघून रसामध्ये निघून जाईल. बघा, तर हे जे घेतलेले आहेत ना कोकम, ते असे मी वाळत घालणार आहे. आणि असे वाळत घातलेले आहेत. आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे. वाळत घातल्यानंतर हा बघा, हा असा जो रस निघालेला आहे. आणि हे जे टाकलेलं आहे ना, मी स्वतः टाकलेलं आहे ते. त्याच्यामुळे हे जे कोकम आहेत ना वाळत घातलेले, ते आता हे ओव्हरनाईट आपल्याला तसेच ठेवायचे आहे. बरं, हे आगळ मी पहिल्यांदा बनवते म्हणून मी खूप कमी क्वांटिटीमध्ये केलेलं आहे. कारण मला माहिती नाही, मला फेल पण घालवायची नाही व्हिडिओज, आणि मला कोकमसुद्धा फेल नाही घालवायचं आहे. त्याच्यामुळे मी कमी प्रमाणात करते. जर ही व्यवस्थित झाली ना तर नक्कीच मी ही व्हिडिओ पूर्ण करणार आहे.